नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. किशाभाऊ आणि राधावहिनीचं सत्य सगळ्यांसमोर येतं तेव्हा तेव्हा अनिश किशाभाऊला चांगलाच चोप देऊन घरातून निघून जा असं सांगतो. तेव्हा किशाभाऊ आणि राधावहिनी दोघंही त्यांचं सामान घेण्यासाठी जेव्हा आत येतात तेव्हा राधावहिनी म्हणत असते, सांगत होते तुम्हाला, नका त्या दारूच्या मागे लागू. नको असलेलं डोकं नका चालू. केला ना अपितरपणा, काही काही म्हणजे काहीच समजत नाही तुम्हाला. केलं ना जन्माचं मातेरं. तेव्हा किशाभाऊ तिची माफी मागू लागतो आणि म्हणतो, चुकलंच माझं, तू सांग काय करायचं. त्यावर ती म्हणते, काय करायचं, आता ते सामान घ्या, माले घ्या आणि समुद्रात ढकलून द्या. त्यावर तो म्हणतो, असं नको ना बोलू. भाऊजींले सांग की बाप्पा आम्हाला राहू दे इथे, आम्ही नाही इथून पुढं असं करणार. तेव्हा ती म्हणते, ती वेळ आता निघून गेली, आता नाही ऐकत ती लोकं. आता घ्या ते सामान आणि चला रस्त्यावर. इकडे अनिश मात्र खूप रागात असतो आणि तो अशोक मामांना म्हणत असतो, बाबा यांनी फक्त आपल्यालाच नाही तर आईला सुद्धा फसवलंय. आईच्या नावाने त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल केलंय. आणि तो म्हणतो, त्यांना माहीत होतं की हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे आपला. तुम्ही आठवून बघा ना, गेल्या 2 महिन्यात किती आणि काय काय बोलून आपल्याला त्यांनी फसवलंय. बाबा हा फ्रॉड आहे, आपण त्यांना पोलिसात दिलं पाहिजे. तितक्यात राधावहिनी आणि किशाभाऊ त्यांचं सामान घेऊन बाहेर येतात. तेव्हा अशोक मामा किशाभाऊ जवळ जाऊन म्हणतात, काय किशाभाऊ, ते कानाला न ऐकू येणं म्हणजे सगळं खोटं होतं ना. त्यावर तो काही बोलणार तितक्यात अशोक मामा त्याला म्हणतात, एक शब्दही बोलू नका. हे सगळं नाटक आमच्याकडून पैसे उकळण्यासाठी होतं ना. आणि ते म्हणतात, मी तुम्हाला डोक्यावर छप्पर दिलं, पोटात अन्न दिलं, तरीही तुम्ही माझा विश्वासघात केला. माझ्याशी खोटं बोललात, माझ्या नातवंडाची गैरसोय केली, अनिश आणि भैरवीला अडचण आणली, तरीही मी तुमच्याशी चांगला वागलो. आणि तुम्ही तुम्ही एवढे कृतज्ञ निघाला. तेव्हा दोघंही हात जोडून त्यांची माफी मागू लागतात. राधावहिनी म्हणते, भाऊजी माफ करा, चुकलं आमचं. आम्हाला नाही समजलं, आम्हाला माफ करा, आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता परत असं नाही करणार आम्ही, वेणूबाईचे नातेवाईक म्हणून तरी. त्यावर अशोक मामा ओरडून म्हणतात, वेणूचं नावसुद्धा घेऊ नका तुम्ही. सगळ्यांचा विरोध पत्करून तुम्हाला इथे राहायला मी जागा दिली आणि तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर खुपसलात. चला निघा इथून. तेव्हा किशाभाऊ गयावया करू लागतो आणि म्हणतो, भाऊजी कुठे जाणार आम्ही, तुम्हीच सांगा ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, कुठेही जा, माझ्या मुलाला आणि सुनेला तुम्ही त्रास दिलात. आता तुमच्याबद्दल माझ्या मनात काडी मात्रही दया नाही. आणि ते त्यांची बॅग उचलून स्वतः हाताने घराच्या बाहेर फेकू लागतात आणि म्हणतात, पुन्हा जर माझ्या घराच्या आजूबाजूलाही फिरकलात तर माहीत नाही मी काय करेल ते. चला निघा असं म्हणून त्यांना धक्के मारून अनिश आणि अशोक मामा बाहेर काढतात. तेव्हा ते हातपाय जोडू लागतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, किशाभाऊ, वहिनी, आम्ही साप पाळला होता, तुम्ही आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. आता तुम्हाला आमच्या घरात जागा नाही, चालते व्हा असं म्हणून ते दरवाजा लावून घेतात. आत आल्यावर अशोक मामा वेणूच्या फोटोजवळ जाऊन म्हणू लागतात, वेणू मला माफ कर. ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला उत्तर द्यावं लागतं. तुझं नाव घेऊन फसवणाऱ्या माणसांबद्दल माझ्या मनात काडीचीही किंमत नाही. तेव्हा मात्र अशोक मामांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हे बघून अनिश आणि भैरवी त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. आता रात्र झालेली असते. तेव्हा किशाभाऊ आणि राधावहिनी आपल्याला कुणीतरी बोलवायला येईल या आशेवर तिथे बसलेले असतात. पण त्यांना कुणीही बोलवायला आलेलं नसतं. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला म्हणते, उठा जाऊ आपण, रात झाली, आपल्याला परत कळायचं नाही कुठं जायचं ते, नाहीतर हे लोक आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देतील. त्यावर किशाभाऊ तिचं ऐकायलाच तयार नसतो आणि म्हणतो, जाऊ दे, बोलू दे, मी नाही घाबरत कोणाला, मी इथून जाणार नाही. त्यावर ती चिडून म्हणते, डोक्यात काय दगडं भरले का, तुम्हाला माहिती आहे ना, पोलिसांनी जर लाठ्या मारल्या तर कंबर बिंबर तुटलं तर अवकात नाही आपली डॉक्टरकडे जायची. तितक्यात परशू तिथे येऊन किशाभाऊला विचारू लागतो, काय किशाभाऊ इथंच का अजून. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, मी जरा भाऊजींकडे जाऊन येतो. त्यावर परशू ओरडून म्हणतो, हे बा, तुम्हासनी मी आता मामांच्या घरला जाऊ देणार नाही. त्या देव माणसाला आता अजिबात तारास द्यायचा नाही, चल निघा. त्यावर राधावहिनी ओरडून म्हणते, अय अपित्तर तोंडाच्या बदका, कायले चबरचबर करून राहिला, तुझ्यामुळेच झालं सगळं. त्यावर परशू म्हणतो, माझ्यामुळे? वा, म्हणजे हे असं झालं, दैव देतंय कर्म नेतंय. आणि तो स्वतःलाच म्हणतो, म्या बी येडा कोणामोरं बोलून राहिलो. आणि तो दोघांनाही तिथून ढकलत ढकलत बाहेर काढतो.
आणि सोसायटीचं गेट लावत म्हणतो, चला आता या राधाकिशाचा कायमचा निकाल लागला. आता इकडे भैरवीच्या घरी तिचे आई बाबा आलेले असतात. तेव्हा भैरवीची आई म्हणते, काय माणसं आहेत ही, ज्यांनी आसरा दिला त्यांचाच घात केला. त्यावर अशोक मामा म्हणतात, असू देत, जग हे असंच असतं असं म्हणून सोडून द्यायचं. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, अहो असं कसं सोडून द्यायचं, आम्ही बघितलंय ना अशोकराव, तुम्ही त्यांच्यासाठी काय आणि किती केलं. अहो आमच्या घरी केअरटेकर म्हणून त्यांना ठेवायला निघाला होतात तुम्ही, का तर त्यांना मानाने जगता यावं, त्यांची घडी नीट बसावी. पण काही माणसांची ना लायकीच नसते, हे खरं आहे. तेव्हा भैरवीची आई म्हणते, तरी नशीब कोकणात जायच्या आधी हे सगळं कळलं, नाहीतर आमचं घरच फुंकून टाकलं असतं त्यांनी. तेव्हा अनिश म्हणतो, ते गरजू होते, स्वार्थी होते, लालची होते, पण असं आमच्या वाईटावर कधी उठतील असं कधी वाटलं नव्हतं. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, मला तर असं वाटतं की फ्रॉड माणसं आहेत ती, आपण त्यांना पोलिसात द्यायला हवं. त्यावर अशोक मामा म्हणतात, नको, आधीच त्यांच्यासाठी वेळ आणि ताकद फुकट गेली, आता आणखी नको. तेव्हा भैरवीची आई तिला म्हणते, भैरवी तुझे दागिने वगैरे नीट आहेत ना, कारण अशा माणसांचा काही भरोसा नसतो. त्यावर ती म्हणते, हो सगळं नीट आहे, कपाट लॉक होतं. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, पण गेलेत कुठे ते. त्यावर भैरवी म्हणते, माहीत नाही, पण चौकशी करायला हवी आपल्याला. त्यावर अनिश तिला म्हणतो, कशासाठी. अजिबात चौकशी करायची नाही त्यांची, आता या घरात त्यांचं नाव येता कामा नये. आणि तो म्हणतो, माझी बदनामी केली याचा मला राग नाही आहे, पण त्यांनी बाबांना फसवलंय आणि त्यांच्यामुळे लोक तुला वाटेल ते बोललीत. मी आयुष्यात कधी माफ करणार नाही त्यांना. तेव्हा अशोक मामा म्हणतात, असो, जे गेलं त्याचा विचार करायला नको, आपण आता मुलांसाठी सावरायला हवं. आता इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ गेल्यामुळे मुलांना खूप आनंद झालेला असतो आणि आता आपण मज्जा करू असं म्हणून ते नाचू लागतात. तितक्यात संयमी तिथे येते आणि म्हणते, मज्जा वगैरे ठीक आहे, पण आता अभ्यास पण करायचा हं. आता चालणार नाही बाई, घरात शांतताच नव्हती, घरात अभ्यास करायला जागाच नाही आहे. मामा आजोबा आणि आजी दिवसभर अखंड टी व्ही बघत असतात, आता हे रिझन अजिबात चालणार नाहीत. त्यावर ईशान म्हणतो, ओ आता आपण एक काम करूया, आपण त्यांना परत इथे घेऊन येऊयात. तेव्हा इरा आणि संयमी त्याला ओरडून म्हणतात, तू काय मॅड आहेस का रे. त्यावर तो म्हणतो, बाप्पा गंमत केली, त्यांना कोण इथे परत घेऊन येणार. त्यावर सगळेच जण हसू लागतात. तेव्हा अचानक ईशान शांत होतो आणि म्हणतो, पण ते ना खूप फनी होते, आता आपण कोणावर हसायचं. तेव्हा इरा म्हणते, ते जाऊ दे, पण आता कुकिंग कोण करणार आपल्यासाठी. या विचाराने मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आता इकडे उशिरापर्यंत भैरवी किचन आवरत असते. तितक्यात तिची आई तिथे येते आणि म्हणते, भैरवी आता उद्यापासनं तुमची जरा गडबडच होईल ना. मी एक काम करते, मी डबा पाठवून देते, नाहीतर एक काम करते, मुलांना माझ्यासोबत घेऊन जाते. त्यावर भैरवी म्हणते, अजिबात नको, मुलांना नको घेऊन जाऊस, ते नसले की घर खायला उठतं. तेव्हा तिची आई तिला विचारते, अगं पण जेवणाचं कसं करशील, त्या राधा मामी होत्या तर निदान जेवण तरी बनवायच्यात. त्यावर भैरवी म्हणते, त्याची काळजी तू नको करूस आई, आमचं आम्ही बघून घेऊ आणि रोज कोणाची मदत घ्यायची, आणि तू आहेसच ना, लागलं काही तर तुला सांगू आम्ही, बाकी आमचं आम्ही मॅनेज करू, ओके. त्यावर तिची आई म्हणते, संसाराला लागली आमची मुलगी, मुलगी अशी आपल्या संसाराला लागली ना की आईला अगदी भरून पावायला होतं. आणि ती म्हणते, चल आता निघतो आम्ही, तू आणि तुझा संसार छान आनंदी राहा, असं म्हणून भैरवीची आई तिथून जाते. आता इकडे सगळ्यांची सकाळची गडबड सुरू होते. तेव्हा भैरवी सगळ्यांसाठी चहा, नाश्ता आणि मुलांसाठी टिफिन बनवते. तेव्हा सगळं बरोबर घेतलं की नाही असं ती विचारत असते. तेव्हा अशोक मामा तिथे येऊन तिला म्हणतात, त्यांना जबाबदारीची जाणीव नाही आहे, अशा आपल्या नातवंडांना तू शिस्त लावतीयस. तेव्हा भैरवी म्हणते, ज्यांनी कधीच कुणाला समजून घेतलं नाही अशा कुटुंबातल्या सगळ्यांना तुम्ही छान समजून घेता. त्यावर अशोक मामा म्हणतात, आणि मग मी आजोबा आहे त्यांचा, मी नाही सांभाळून घेणार मग कोण घेणार. त्यावर भैरवी म्हणते, हो मी पण मावशी आहे मुलांची, आता तर काकू पण आहे, मी नाही सांभाळून घेणार मग कोण घेणार. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग आपण दोघांनी मिळून सांभाळून घेऊयात. त्यांना बघून अनिश म्हणतो, वा, काही महिन्यांपूर्वी याच गोष्टीवरून तुम्ही एकमेकांना कोर्टात खेचणार होतात, होतंय का. त्यावर ते म्हणतात, कोण, आम्ही. आम्ही नाही बाबा, असं म्हणून ते दोघंही हसू लागतात.
आता अनीश इरा आणि ईशानला बाहेर सोडायला येतो तेव्हा परशू तिथे येऊन अनीशला म्हणतो, अनीश दादा गुड मॉर्निंग. तेव्हा अनीश त्याला विचारतो, परशू मामा मामी नक्की गेलेत ना? त्यावर तो म्हणतो, व्हय, म्या दिलं त्यांना हकलून. तितक्यात तिथे तोरणे आणि देसाई येतात. त्यांना बघून अनीश मुद्दामच मोठ्याने म्हणतो, परशुराम, आता सोसायटीत सगळीकडे लक्ष द्यायचं हं. आपल्याला कळलं पाहिजे कोण सोसायटीत काय काय करतंय ते, दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यावर परशू म्हणतो, मी आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर तो म्हणतो, आता बघतोच कोण आपलं वाकडं करतं ते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.